श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक पहिला ओवी क्रमांक 181 ते 190. चला बघूया. आणि युद्धास या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले हे सकळ असती आले तया माझी. आपले इष्टमित्र मुले बाळे हे सर्व त्या सैन्यात आले आहेत असे त्या ठिकाणी अर्जुनाने पाहिलेलं आहे. सुहज्जन सासरे आणि काही सखे सोयरे कुमरपौत्र धनुर्धरे देखिले तेत. जीवलग मित्र सासरे आणखी सगळे सोयरे पुत्र नातू असे त्या ठिकाणी सर्वजण अर्जुनाने त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. जया उपकार होते केले की आपत्ती जे रक्षिले ह्या सोवडील धाकुले आधी करोनी. ज्यांच्यावर त्याने उपकार केले होते किंवा संकटकाळी ज्यांचे रक्षण केले होते फार काय लहान मोठे आधी करून सगळे त्या ठिकाणी आलेले होते. ऐसे गोत्राची दोही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ती वेळी अवलोकिले. असे हे सर्व कुळच दोन्ही सैन्यात लढाईस तयार झालेले आहे हे त्यावेळी अर्जुनाने पाहिले. ते थमनी गजबज झाली आणि आपेसी कृपा आली तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. आणि त्या प्रसंगी अर्जुनाच्या मनात गडबड उडाली. त्यामुळे त्याच्या मनात सहजच करुणा उत्पन्न झाली. त्या अपमानामुळे अर्जुनाच्या अंगातील वीरवृत्ती निघून गेली. जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्याथी ती आणि कथेनं साहती सुतेजपणे. ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असून गुण व रूप यांनी संपन्न असतात त्यांना आपल्या अंगाच्या पाणीदारपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे सवतीचे वर्चस्व सहन होत नाही. नावी आवडीची नी भरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे विना अनुसरे ब्रह्मला जैसा. नवीन स्त्रीच्या जरिनीच्या आवडीच्या भरात कामासक्त पुरुष आपल्या बायकोला विसरतो आणि मग वेडावल्यासारखा तिची योग्यता न पाहता तिच्या नादी लागतो. की तपोबळे वृद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी मग तया विरक्तता सिद्धी आठवेना. किंवा तपोबलाने वृद्धी ऐश्वर्य प्राप्त झाली असता वैराग्यशाली पुरुषाची बुद्धी भ्रम पावते आणि मग त्याला वैराग्य सिद्धीची आठवण राहत नाही. तैसे अर्जुना तेत झाले असं ते पुरुषत्व गेले जे अंतकरण दिदले कारुण्याशी. आणि आत्ता जेवढे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ते सगळे या ठिकाणी अर्जुनासोबत झालेले आहेत. आणि त्याप्रमाणे अर्जुनाची त्यावेळी स्थिती झाली. त्याची असलेली वीरवृत्ती गेली कारण त्याने आपले अंतकरण करुणेला वाहिले. देखा मंत्रज्ञ बरळ जाय मग तेत का जैसा संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. पहा मांत्रिक चाचरला मंत्रोच्चारात चुकला असता जशी त्याची बाधा होते जशी त्याला बाधा होते तसा तो धनुर्धारी अर्जुन मोठ्या मोहाने या ठिकाणी व्यापला गेलेला आहे. आणि आता संत ज्ञानेश्वर महाराज पुढं काय म्हणतात पुढल्या 10व्या आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूया.